कमी वेळात या सगळ्या गोष्टी करताय। यानंतर अरे वाह, क्या बात है। कौन आ रहे हैं? इकबाल जी, आप हंसी मजाक के हंगामा लेकर आ रहे हैं इकबाल भाई। हॅलो, नमस्कार। मला ओळखलं असाल, ओळख काही सांगायची गरज नाही। मी घेऊन आलोय एक लाफ्टर शो, हसा आणि हसवत राहा। कारण एका संशोधनातून असं निष्कर्ष निघाला आहे की हसण्यामुळे आपलं आयुष्य वाढतं। तर मी घेऊन आलो एक लाफ्टर शो, हसा आणि हसवत राहा। तर पहा मित्रांनो, भारतीय महिला ज्या आहेत त्या शोध लावण्यात खूप पटाईत आहेत। आता आपण जे सध्या कॉपी पेस्टचा जमाना आहे, कॉपी पेस्टमध्ये आपण पाहिलं की कॉपी पेस्ट कसं केलं जातं, तर हा शोध देखील आपल्या भारतीय महिलांनीच लावलेला आहे। तर कसं पहा, खालच्या ओठाला लाली लावली जाते आणि 2-3 वेळा आणि कॉपी पेस्ट केलं जातं। तर आता बघा, हे ॲसिडिटीचं औषध आहे। या मालकाला कधी वाटलं देखील नसेल की हे औषध आपल्या भारतीय महिला ढोकळा आणि केक फुगवण्यासाठी करतील। कारण हे ॲसिडिटीचं औषध आहे की लोक म्हणतात महिलांमध्ये धाडस नाही आहे। धाडस महिलांमध्ये एवढं आहे आणि हिंमत एवढी आहे की बाजारामध्ये एखाद्या 1000 रुपयाची वस्तू असेल तर ती वस्तू 150 आणि 200 रुपये मागण्याची हिंमत आहे ती फक्त आणि फक्त महिलांमध्ये आहे की नाही? असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या। आता बघा कसं आहे, फार गोष्टी आता ह्याचं मनावर काय घेऊ नका, ह्या काल्पनिक विनोद आहेत। कारण परवा मी असंच माझ्या फिरतीच्या कार्यक्रमाला होतो बाहेर आणि बायकोचा फोन आला। आता पत्नी दुपारी आणि संध्याकाळी 2च फोन करते, परंतु जर सकाळी एक्स्ट्रा फोन आला तर समजायचं काहीतरी अघटित घडलेलं आहे। तर मला तिचा फोन आला, मला म्हटली तुम्ही कुठे आहात? तर मी म्हटलं कोंड्यात आहे। काय झालं म्हटलं, तर काय नाही हो, ती शेजारीन पळाली ना, तुम्ही आहे काय म्हणून चौकशी केली। हां, म्हणजे बायको देखील किती संशय आहे ते बघा। मी म्हटलं आहे। तर परवा माझी वास्तुशांती झाली, एक सुंदर अशी मैत्रीण माझ्या बायकोची, म्हणजे पत्रा। आता पत्रा म्हटल्यावर तुम्ही म्हणाल मैत्रीण आहे की भंगार आहे, पण घरी आली, बच्चे कंपनी आमची शाळेत गेली होती आणि मी, माझी पत्नी आणि ती चर्चा करत बसलो। कुकरला डाळ लावली होती माझ्या मिसेसनं, 2 शिट्या झाल्या, 3 शिट्या झाल्या, 4 झाल्या, 5 झाल्या। बायको काय तिथून हळायला तयार नाही। अरे म्हटलं 5 शिट्या झाल्या, डाळ करपली असेल। नाही म्हटली, डाळ करपली तर चालेल पण तुमची डाळ शिजून देणार नाही। आणि काय माहिती आहे काय, ह्या दुनियेमध्ये एक लक्षात ठेवा, नियती आहे कोणाला सोडत नाही। नियती कधीच कोणाला सोडत नाही। कारण काय झालं, मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा एक मुलगी आहे ना, फार माझ्याकडे बघायची आणि तेव्हा मी खूप भाव खावायचो। आज ती शिकून डॉक्टर झाली आहे आणि मी जेव्हा आजारी पडतो तेव्हा तिच्याकडे जातो, ती 1000 रुपये घेते मला बघायचे। काय यार, हा? आता प्रेमात धोका खाणाऱ्यानं एक लक्षात ठेवा, प्रेमात धोका खाणाऱ्यानं एक लक्षात ठेवा, प्रेमात रडणाऱ्यानं एक लक्षात ठेवा, डिजिटल जमाना आहे, प्रेमाची KYC करून ठेवा, प्रेमाची KYC करून ठेवा। कदाचित दुसऱ्यानं जर लॉग इन करायला बघितलंच तर OTP आपल्याकडे आला पाहिजे। असंच मी बसलो होतो थोडासा आणि मोबाईलवर व्हॉट्सअप पाहत होतो, तर जुन्या मैत्रिणीचा एक फोटो दिसला म्हणून झूम करून पाहत होतो। एवढ्यात बायको आली पाठवून आणि म्हणाली ह्याच्यापेक्षा ती काही जवळ येणार नाही। तेवढीच रात्री वरती स्लॅबवर उभा होतो, तारे पाहत होतो। बायको म्हटली अशी वस्तू कोणची आहे तुम्ही बघू शकता पण आणू शकत नाही। म्हटलो शेजारी। ठीक आहे, वेळ फार कमी आहे, जास्त काय मी बोलत नाही। धन्यवाद। इकबाल भाई।